साहेब जनरेटर चालू होत नाही, नक्कीच काहीतरी त्यात बिघाड झालाय. असं कसं शक्य आहे? लाईट पण अचानक गेली, जनरेटर पण सुरू होत नाही. ही काय भानगड आहे? नाही नाही, यात भानगड वगैरे काही नाही आहे. मेंटेनन्स डिपार्टवाल्यांना आपण रिपोर्ट दिला होता की आपल्याकडे इंटरनॅशनल ऑर्डर येणार आहे. त्यांचं लक्ष नाही आहे कामामध्ये, आपण त्यांना काढून टाकूया. अरे तू सबस्टेशनला कॉल करणार होतास ना, त्याचं काय झालं? हां हां, फोनच नाही लागत यार. साहेब हा. शॉर्ट सर्किट झाले, मेन लाईनच जळाली. मला नाही वाटत की सकाळपर्यंत दुरुस्त होईल. नाही, आपल्याकडे वेळ नाहीये तितका. आपण थांबू नाही शकत. वी आर रनिंग आउट ऑफ टाइम. म्हणजे आता आपली एवढी सगळी मेहनत वाया जाणार. हो ना, लाईट असल्याशिवाय काहीच काम होणार नाही. काही झालं तरी काम थांबवून चालणार नाही. ही ऑर्डर पूर्ण व्हायलाच हवी. ऑर्डर कंप्लीट नाही झाली तर डील कॅन्सल होईल. चला आता लाईट नाही म्हणल्यावर इथं थांबून तरी काय काम होणार आहे का? त्याच्यापेक्षा आपलं घरी गेलेलं बरं. थांबा थांबा थांबा, सगळे सगळे शांत व्हा बरं आधी. हे बघा, आता आपण मैदान सोडून चालणार नाही. आपण आतापर्यंत जे प्रोडक्ट तयार केलेत ना, ते आपण पॅकेजिंगला सुरुवात करू. असं हातावर हात ठेवून काय होणार आहे? अगर राणी, अजून आपले 200 प्रोडक्ट्स बाकी आहेत. माधव काका, आपण पुढं बघू. आता आपल्या हातात जे काम आहे ना, ते आपण पूर्ण करूया. राणी आगी एवढ्या अंधारात कसं करणार पॅकिंग? इथं काहीच दिसत नाही. हे बघ, असं होतं. ओ माय गॉड, पण तू हे कसं केलंस? अगं, मी ह्याला पूर्ण दिवस बाहेर ठेवलं होतं उन्हात. आता गंमत बघ, तुला दाखवतो. कसं आहे? शपथ, म्हणजे हे सोलारवर चार्ज झालं का? ये किती स्ट्रगल हा. चिकू, काय चाललंय? आबा, आओ, हे बघा ना, अजित ब्रोनं काय केलंय.